हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे आपला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 जो दिलेला आहे आपल्याला पेज नंबर 245 वर. पेज नंबर 245 आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 इन द बुक्स ऑफ शुभांगी ट्रेडिंग कंपनी डोंबिवली. ओके सर, आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे ज्यामध्ये आपल्याला एक पेक्षा जास्त असेट्स दिलेले आहेत. तो प्रॉब्लेम आपल्याला डिस्कशन आधी करूया, मग आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आज आपण एक चार्ट सुद्धा बघणार की सर त्या चार्ट मध्ये आपण डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करतोय. ओके, तर आधी आपण प्रॉब्लेम बद्दल डिस्कशन करूया, मग आपण सोल्युशन मध्ये जाऊया. सर प्रॉब्लेम काय आहे? शुभांगी ट्रेडिंग कंपनी डोंबिवली परचेस अ मशिनरी, असेटचं नाव मशिनरी आहे सर, 86,000 ऑन 1 जानेवारी. सर 1 जानेवारी आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने झाले. अँड 4,000 स्पेंड फॉर इट्स फिक्सेशन अँड इरेक्शन. सर टोटल 86 आणि 4 90,000 रुपयाची मशीन आहे फर्स्ट वन. त्यानंतर ऑन 1 ऑक्टोबर 2016 म्हणजे नेक्स्ट इयरला ऍडिशनल मशिनरी कॉस्टिंग ₹40,000 परचेस. सर पुन्हा एक परचेस केली 40,000 रुपयाची मशिनरी नंबर सेकंड. ऑन 1 ऑक्टोबर 2017 थर्ड इयरला द मशीन परचेस्ड ऑन 1 जानेवारी, जे 1 नंबरची मशीन आहे ना सर, ही मशीन सोल्ड केली. काय केली? ही मशीन सोल्ड केलेली आहे. किती रुपयाला सर? 70,000 रुपयाला. 70,000 ला विकलेली आहे सर ही वाली मशीन. ओके. ऑन 1 जुलै 2017, 1 जुलै 2017 ला अ न्यू मशीन वॉज परचेस फॉर ₹45,000. सर 45,000 रुपीजला अजून एक मशीन घेतलेली आहे जी आहे मशीन नंबर 3. डन. येस. डेप्रिसिएशन वॉज प्रोव्हाइडेड अॅन्युअली ऑन 31 मार्च. रेट आहे 12% आणि मेथड आहे आपली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. कोणती मेथड आहे? फिक्स इन्स्टॉलमेंट. प्रिपेअर मशिनरी अकाउंट फॉर 3 इयर्स अँड पास जर्नल एंट्रीज फॉर थर्ड इयर, दॅट इज 17-18. सर आपण जर्नल एंट्री या प्रॉब्लेम मध्ये नाही करणार. आपण जर्नलची शेवटी 2 प्रॉब्लेम बघायचे आहेत. सध्या आपण फक्त लेजरवर फोकस करणार, ज्यामध्ये आपण मशिनरी अकाउंट बनवणार आणि सेकंड म्हणजे आपण डेप्रिसिएशन अकाउंट बनवणार. ओके सर. यस. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही आता 12th मध्ये जाणार असाल तर नक्की काय करू शकता, आपल्या अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमीला भेट द्या. जर तुम्ही ऑफलाईन जॉईन करू शकत असाल, कोल्हापूरमध्ये राहत असाल तर विवेकानंद कॉलेज आणि कॉमर्स कॉलेज या 2 ठिकाणी आपले ब्रँचेस अवेलेबल आहेत. जर ऑनलाईन करणे शक्य असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऍडमिशन करू शकताय. ऑनलाईन ऍडमिशन करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर देत आहे, त्यावर नक्की कॉल करा आणि आपलं ऍडमिशन काय करा, फायनल करा. तुमचं 12वी इझी जाईल. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया. सर आपल्याकडे 3 असेट आहेत. ह्याच्या आधी आपण एक असेटचा प्रॉब्लेम बघितला होता. सर आपल्याकडे 3 असेट आहेत. आता काय करायचं, जर मित्रांनो तुमच्याकडे 3 असेट असतील तर तुम्हाला एक वर्किंग नोट बनवावी लागेल डेप्रिसिएशनची. कोणती सर? डेप्रिसिएशनची. ओके, अशा पद्धतीने सर नोट नंबर फर्स्ट डेप्रिसिएशन, त्यामध्ये आपण 3 असेट आहेत. डेट M1 म्हणजे मशीन नंबर 1, पुढे म्हटलं मी S म्हणजे आपण त्याला सेल केलंय. पुन्हा डेट M2 सेकंड नंबरची मशीन आहे. डेट M3 3 नंबरची मशीन आहे. आणि TD म्हणजे टोटल डेप्रिसिएशन. कोणता सर? टोटल डेप्रिसिएशन. बघा, डेट M1 मशीन नंबर 1, डेट M2 मशीन नंबर 2, डेट M3 मशीन नंबर 3 आणि टोटल डेप्रिसिएशन. असे टोटल तुम्हाला 7 कॉलम बनवावे लागतील. ओके, तर चला आधी आपण हा टेबल कंप्लीट करूया, मग आपण जायचंय आपल्या प्रॉब्लेमच्या एक्झॅक्ट सोल्युशन मध्ये. सर जी M1 आहे ती परचेस केलेली आहे 1 जानेवारी 2016 ला. कधी सर? 1 जानेवारी 2016. ओके, 12% डेप्रिसिएशन काढायचंय. कॅल्सी अलाउड नसते एक्झाम मध्ये, पण मी कॅल्सी यूज करतो. सर किती रुपयाला? 86 आणि 4 टोटल 90,000 रुपयाचा असेट आहे. किती रुपयाचा असेट आहे सर? 90,000. डन सर. सेकंड नंबरची मशीन घेतली 1 ऑक्टोबरला, 31 मार्चला वर्ष संपणार. म्हणजे सर सेकंड नंबरची मशीन अजून घेतलेली नाहीये, थर्ड नंबरची सुद्धा घेतलेली नाही. ओके, यस. म्हणजे इयर संपणार, आपलं वर्ष संपणार आहे 31 मार्च 2016 ला. सर 90,000च्या 12% डेप्रिसिएशन काढायचे आपल्याला. ओके, 90,000च्या 12% डेप्रिसिएशन 10,800. कसं काढतोय सर आपण? 90,000च्या 12%. ओके, हे दोन झिरो कॅन्सल केले. 12 चा टेबल 9 पर्यंत म्हणजे 108. डेप्रिसिएशन आलेलं आहे 10,800. सर जो 10,800 डेप्रिसिएशन आलेला आहे हा 12 महिन्याचा आहे. आपण परचेस केले 1 जानेवारीला, जानेवारी फेब्रुवारी मार्च. सर परचेस करून फक्त 3 महिने झाले. हा 12 महिन्याचा डेप्रिसिएशन आहे,
तर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन किती सर? तर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार आहे आपला 2700 रुपये. किती रुपये सर? 2700. क्लिअर होते का बघा सर? 12% डेप्रिसिएशन आले 10,800 रुपये. तो 12 महिन्याचा आहे, 3 महिन्याचं किती येणार? 2700. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. 2700 रुपयाचं डेप्रिसिएशन आलंय फॉर 3 मंथ्स. यस सर? यस. 2700 रुपयाचं डेप्रिसिएशन. इथं मित्रांनो आपलं फर्स्ट इयर संपेल, फर्स्ट इयर क्लोज करतोय. ओके सर, 31 मार्च 2016 ला वर्ष संपलं, मग दुसरं वर्ष कधी सुरू होणार? 1 एप्रिल 2016 ला. सर टोटल डेप्रिसिएशन किती आले? 2700 रुपये आले. किती रुपये आले? 2700 फर्स्ट इयर. क्लिअर आहे? यस सर. 90,000 म्हणून आपण 2700 रुपये काय करणार? मायनस करणार. सर बॅलन्स आलेला आहे 87,300, 87,300 रुपये. सर पुढे काय म्हणतात प्रॉब्लेम मध्ये? सर 1 ऑक्टोबर 2016 ला सेकंड मशीन परचेस केली. सर यस, 1 ऑक्टोबर 2016 ला. 1 एप्रिल वर्ष सुरू झालं 1 एप्रिल 16 ला, 31 मार्च 17 ला संपणार, म्हणजे सेकंड नंबरचं मशीन सेकंड इयरला परचेस केलंय. सर किती रुपयाला परचेस केलेलं आहे? 40,000 ला, 40,000 रुपयाला परचेस केलेलं आहे सर. ओके. थर्ड नंबरचं मशीन कधी परचेस केलंय सर? 2017 ला परचेस केलेलं आहे, म्हणजे थर्ड इयरला परचेस केलं, इथं नाहीये. आणि पहिलं जे विकलेलं आहे ते पण 2017 ला विकलंय, म्हणजे इथं नाही. ओके येस सर. चला, म्हणजे थर्ड नंबरचं मशीन इथं नाहीच आहे. सर वर्ष कधी संपणार आपलं? 31 मार्च 2017 ला वर्ष संपणार. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे, याचा अर्थ 90,000च्या 12% डेप्रिसिएशन मगाशी आपण कॅल्क्युलेट केलं होतं 10,800 रुपये. किती रुपये येणार? 10,800. बरोबर. ओके सर, हे पण वर्ष कधी संपणार? 31 मार्च 2017 ला. मित्रांनो 40,000च्या 12% डेप्रिसिएशन, 40,000च्या 12% डेप्रिसिएशन बघा कसं काढतोय आपण? 40,000च्या 12% डेप्रिसिएशन आहे. हे दोन झिरो कॅन्सल झाले. 12 चौक 48, 4,800 रुपयाचं डेप्रिसिएशन आलं. ओके सर, 4,800चं डेप्रिसिएशन हे 12 महिन्याचं, 1 वर्षाचं. मित्रांनो किती महिने वापरलो बघा, हा जो पिरियड आहे तुम्हाला दिसत असेल. ओके, किती पिरियड आहे सर? 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च, म्हणजे बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च. किती महिने सर? 6 महिने वापरले फक्त. किती महिने वापरलेलं आहे? फक्त 6 महिने वापरले. तर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन सर त्याच्या हाफ असेल, 2,400. किती ना डेप्रिसिएशन सर? 2,400. ओके, आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल 2,400चं डेप्रिसिएशन कसं येते 6 महिन्यासाठी. सर सेकंड इयर आपण क्लोज करतो. सेकंड इयर क्लोज केलं, टोटल डेप्रिसिएशन बघितलं मित्रांनो, तर हे 10,800 प्लस हे 2,400. ओके, 10,800 प्लस 2,400, टोटल डेप्रिसिएशन आहे 13,200 रुपये. किती आहे सर? 13,200चं टोटल डेप्रिसिएशन आलंय सेकंड इयरला. चला, सेकंड इयर संपलं. थर्ड इयर कधी सुरू होणार सर? नेक्स्ट डे ला, 1 एप्रिल 2017 ला. बॅलन्स होता 87,300 मायनस 10,800 केलं, बॅलन्स आला 76,500, 76,500 रुपये. बरोबर. यस सर. इथं काय होणार सर? 1 एप्रिल 2017 ला 40,000 मधून 2 गेले 38, 37,600 रुपये बॅलन्स शिल्लक राहील. त्यानंतर सर आता जे आहे ना ते M3 मशीन नंबर थर्ड परचेस केलंय 1 जुलै 2017 ला. 1 एप्रिल 17 ला वर्ष सुरू झालंय, 31 मार्च 18 ला संपणार. 1 जुलैला परचेस केलंय, 1 जुलै 2017 ला परचेस केलंय. किती रुपयाला सर? 45,000, 45,000 रुपयाला परचेस केलेला आहे. डन. यस. आणि सर जे पहिलं मशीन आहे हे विकतात, ते कधी विकतात? 1 जानेवारी 2016 ला जो मशीन परचेस केलं होतं फर्स्ट, तो त्याने 1 ऑक्टोबर 2017 ला विकला. कधी विकला सर? 1 ऑक्टोबर 2017 ला विकला. 1 ऑक्टोबर 2017. सर बघा पुन्हा 90,000च्या 10% डेप्रिसिएशन मगाशी काढलंय आपण, 12%, सॉरी 12%, 10,800 रुपये आलं होतं. सर हा 12 महिन्याचं डेप्रिसिएशन आहे. या वर्षी किती वापरले बघा आपण, तुम्हाला दिसत असेल इथं. सर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑक्टोबर नाही येणार कारण 1 ऑक्टोबर आहे. म्हणजे सर किती महिने वापरला आपण? 6 महिने वापरलेला आहे. म्हणजे 5,400चं डेप्रिसिएशन येणार. किती रुपये सर? 5,400चं डेप्रिसिएशन येईल. ओके सर, हा असेट विकून टाकला, ह्याला इथंच क्लोज करून घ्यायचं. कसं सर? बघा
सर 76,500 बॅलन्स होता, 5,400 डेप्रिसिएशन लेस केलं, बॅलन्स आलेला आहे 71,100. सर याचा अर्थ ज्या दिवशी त्या असेटला विकलंय त्या दिवशी त्या असेटची किंमत 71,100 रुपये होती. 71,100 रुपीज त्याची कॉस्ट होती. आणि सर तो असेट आपण विकलेला आहे 70,000ला. किती रुपयाला सेल केला? 70,000ला सोल्ड केलाय. सर 71,100चा असेट जर 70,000ला सेल केला असेल तर 1,100 रुपीजचा आपल्याला काय होणार सांगा? आपल्याला सर लॉस होणार. काय होणार आपल्याला? 1,100चा लॉस. आय होप की क्लिअर झालं असेल तुमचं. यस सर. ओके. आता मित्रांनो हा जो डेप्रिसिएशन आहे हा टोटल डेप्रिसिएशन मध्ये नाही घेता आपण वेगळा कन्सिडर करणार. का सर? याची डेट वेगळी आहे. काय डेट आहे बघा याच्यासाठी? 1 ऑक्टोबर आहे. कोणती डेट आहे? 1 ऑक्टोबर. आणि सर बाकीच्या डेप्रिसिएशन साठी डेट काय असणार? आता इयर संपलेला आहे. इयर संपलं याचा अर्थ सर 31 मार्च 2018. ओके. 40,000च्या 12% डेप्रिसिएशन मगाशी आपण काढलं होतं, 4,800 रुपये आलेलं होतं. येस सर. 4,800 रुपये. इथं पण वर्ष संपणार 31 मार्च 2018ला. सर 45,000च्या 12%. ओके. बघा 45,000 रुपयाच्या 12% डेप्रिसिएशन काढायचं आहे. हे दोन झिरो कॅन्सल झाले. ओके. डेप्रिसिएशन येणार आहे 5,400. 5,400. पण मित्रांनो हे 12 महिन्याचं आलं. आपण किती महिने वापरले बघा? 1 जुलैला परचेस केलंय 31 मार्च पर्यंत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च. सर आपण हे 9 महिने वापरले. किती महिने वापरला आपण? 9 डिवायडेड बाय 12 इंटू 9. डेप्रिसिएशन आलेलं आहे 4,050. किती आलंय सर? 4,050. ओके. तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेत जाऊ शकता. 4,050. सर म्हणजे आपण 4,050 रुपये काय करणार सांगा? लेस करतोय. कशातून सर? तर मशिनरी नंबर 3 मधून. का? कारण 9 महिने वापरलाय आपण. ओके. येस. चला थर्ड इयर इथं आपलं संपेल. सर टोटल डेप्रिसिएशन 4,000 आणि हे 4,000 8,850. 8,850. सर या डेप्रिसिएशनची डेट असणार आहे 31 मार्च आणि 5,400च्या डेप्रिसिएशनची डेट असणार आहे 1 ऑक्टोबर. म्हणून थोडं वेगळं वेगळं आपण घेतलंय. मी याला त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये. कॉलेजमध्ये ऍड करून शिकवतील, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ही मेथड फॉलो करा, तुम्हाला इझी जाईल. ओके सर. येस. थर्ड इयर संपलेला आहे. आता तुम्हाला लेस वजाबाकी वगैरे तर करत बसायची गरज नाहीये. सर इथं आपल्याला डेप्रिसिएशन मिळालं. फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन आहे 2,700. सेकंड इयरचं आहे 13,200. त्यानंतर 8,850 आणि सेल केलेल्या असेटचं डेप्रिसिएशन आहे 7,400 आणि आपल्याला 1,100 रुपयाचा लॉस झालेला आहे. डन. तर तुम्ही काय करू शकता? याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. म्हणजे आपण आपल्या सोल्युशन मध्ये जायचं. घेतलं. चला आपण बघूया आता सर मशिनरी अकाउंट बनवलेले आहे आणि डेप्रिसिएशन अकाउंट. सर शुभांगी ट्रेडर्सनं जे मशिनरी परचेस केलेली आहे ती आहे 1 जानेवारी 2016ला. डेटच्या कॉलम मध्ये आलो आपण. 1 जानेवारी 2016 टू बँक अकाउंट म्हणणार. टू बँक अकाउंट. सर किती रुपयाची मशिनरी होती? 86,000 प्लस 4,000 रुपीजचा त्याच्यावर खर्च केलाय म्हणजे टोटल झाले 90,000. किती रुपये सर? 90,000. फर्स्ट इयरला फक्त परचेस केलंय, बाकी काहीच ऍक्टिव्हिटी नाहीये. वर्ष कधी संपणार आपलं सर? 31 मार्च 2016ला वर्ष संपणार. त्याला आपण म्हणणार इथं बाय डेप्रिसिएशन अकाउंट. बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलंय मित्रांनो. किती कॅल्क्युलेट केलंय बघा? 2,700 रुपयाचं डेप्रिसिएशन आहे. किती रुपये सर? 2,700चं डेप्रिसिएशन आलेलं आहे. ओके. यस. तर आपण जाणार असेट अकाउंट मध्ये आणि इथं डेप्रिसिएशन घेणार 2,700. एक लाईन सोडून आपण अकाउंट क्लोज करतो. फर्स्ट इयर संपणार. डेबिट साईडच जास्त असते असेट साईडची. सॉरी असेटची 90,000 रुपये. 90,000 मधनं 2,000 गेले 88. 87,300 रुपयाचा बॅलन्स आला, ज्याला आपण इकडे म्हणतोय बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. डेट काय असणार सर? सेम 31 मार्च 2016. लगेच दुसरा दिवस चालू होतोय सर. दुसरं वर्ष कधी? 1 एप्रिल 2016ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये बॅलन्स आहे सर? 87,300. सर सेकंड मशीन सेकंड इयरला परचेस केलंय. सर परचेस केलंय म्हणजे कुठं जाणार? डेबिटला जाणार. सर कोणत्या डेटला परचेस केलंय? 1 ऑक्टोबर 16ला. 1 ऑक्टोबर 2016ला परचेस केलंय. सर टू बँक अकाउंट. किती रुपयाला परचेस केलंय सर? 40,000ला परचेस केलंय. सर सेकंड इयर मध्ये काही विकलंय का? नाही.
काहीच नाही, थर्ड इयर मध्ये आहे. म्हणजे सर इयर क्लोज होणार 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट, सर सेकंड इयरचा डेप्रिसिएशन 13,200 रुपये आले. किती रुपये आले? 13,200. ओके, तर जाणार आपण असेट अकाउंट मध्ये आणि इथं घेणार डेप्रिसिएशन 13,200. चला वर्ष संपलं पुन्हा सर. टोटल येणार आहे 1,27,300. ओके, चेक करतो मी. 87,300 प्लस 40 1,27,300. सर सेम टोटल आपण इकडे सुद्धा घेतो 1,27,300. ओके, त्यातनं सर 13,200चं डेप्रिसिएशन मायनस केला, बॅलन्स आलेला 1,14,100, 1,14,100. ह्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. ओके, डेट काय असणार सर? 31 मार्च 2017. डन. येस सर. त्यानंतर थर्ड इयर मध्ये दोन ऍक्टिव्हिटी आहेत. आधी आपण बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. बॅलन्स आहे सर 1,14,100. ओके सर, थर्ड इयरला दोन ऍक्टिव्हिटी घडली. काय काय केले सर? परचेस केले. कधी परचेस केलं? 1 जुलै 17ला, 1 जुलै 2017ला परचेस केले सर टू बँक अकाउंट. सर किती रुपयाला परचेस केलंय? 45,000, 45,000 रुपयाला परचेस केले. डन सर. येस. त्यानंतर सेल केलं. कधी सेल केलं सर? 1 ऑक्टोबर 2018ला. सर आधी जे सेल केलंय ना त्याचं डेप्रिसिएशन बघा. सेल करताना 3 गोष्टी घ्यायच्या. किती गोष्टी घ्यायच्या? 3. ज्याला सेल करतोय त्याचं डेप्रिसिएशन, किती रुपयाला सेल केलाय ते, आणि त्याचा प्रॉफिट झालाय की लॉस झालाय तो. डन. येस. मग आधी आपण घेणार त्याचं डेप्रिसिएशन बाय डेप्रिसिएशन अकाउंट. ओके सर, ज्याला आपण विकलंय ना त्या असेटचं डेप्रिसिएशन आलेलं आहे 5,400. किती आलंय सर? 5,400 रुपये. डन. येस. पुन्हा सेम डेट सर, ते असेट विकलंय म्हणजे पैसा येणार बाय बँक अकाउंट. सर किती रुपयाला विकलंय आपण? 70,000, 70,000ला विकलंय. सर प्रॉफिट झालं तर डेबिटला घेतोय, लॉस झाला असेल तर क्रेडिटला घ्यायचं. सेम डेट 1 ऑक्टोबर 2017 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये आपण म्हणतोय लॉस. ओके सर, किती रुपयाचा लॉस झाला होता? 1,100 किंवा 1,100 रुपये म्हणतोय आपण. 1,100 रुपयाचा लॉस आहे सर. ओके. येस. आता इयर एंड होणार. सर इयर एंड कधी होणार आपलं? 31 मार्च 2018ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर हे डेप्रिसिएशन कुणाचं? तर रिमेनिंग असेटचं. कुणाचं सर? रिमेनिंग असेट्स. तर रिमेनिंग असेटचं डेप्रिसिएशन इथं आहे बघा 8,850. किती आहे सर? 8,850. ओके सर. येस, 8,850. चला एक लाईन सोडून मी इकडे क्लोज करतो. सेम इथं पण क्लोज करूया आपण. टोटल बघा 1,14,100 प्लस 45,000, 1,59,100, 1,59,100. सेम इथं पण 1,59,100 मायनस 5,400 मायनस 70,000 मायनस 1,100 मायनस 8,850. बॅलन्स आलेला आहे 73,750, 73,750. याला आपण मित्रांनो म्हणणार इथं सेम डेट बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. डन सर. येस सर, ह्याला कॅरी फॉरवर्ड करायचं नेक्स्ट डेला आणि इथं थांबायचं. 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती सर? 73,750. अशा पद्धतीने मित्रांनो काय करतो आपण? मशिनरी अकाउंट बनवतो. ओके, तुम्ही काय करू शकता? मशिनरी अकाउंटचं स्क्रीनशॉट घेऊ शकताय. म्हणजे आपण डेप्रिसिएशन अकाउंट कसं बनतोय किंवा डेप्रिसिएशन कसं ट्रान्सफर करणार त्यावर डिस्कशन करूया. टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचं. डन. येस. तर चला आपण डेप्रिसिएशन पाठवायचं आहे. सर इयर कधी संपले? पहिलं 31 मार्च 16ला. इथे येणार आपण 31 मार्च 2016 टू मशिनरी अकाउंट. सर फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन किती रुपये आहे बघा? 2,700 रुपये आहे. 2,700. 2,700. इयर क्लोज करतो आपण इथं 2,700. सेम इथं सुद्धा येणार 2,700 मायनस 0, गॅप आला 2,700.
डन सर. येस, याला आपण म्हणणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2016. सेकंड इयर क्लोज होणार आपलं 31 मार्च 2017ला टू मशिनरी अकाउंट, टू असेटचं नाव घेतोय आपण इथं मशिनरी अकाउंट. सर सेकंड इयरचा डेप्रिसिएशन जो आहे तो आहे 13,200 रुपये. इथं आपण घेणार 13,200. ओके, तो इथं आपण क्लोज करतो. सेकंड इयर सुद्धा टोटल आलेला आहे 13,200. सेम 13,200 आपण इथं सुद्धा घेणार. 13,200 मायनस 0 केला तर गॅप पण आलेला आहे 13,200. याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. सॉरी, पुन्हा पुन्हा आपली मिस्टेक होत आहे कारण आपल्याला असेट अकाउंट वाटतंय. सर कुठे ट्रान्सफर करतोय आपण? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इयर एंडला, म्हणजे 31 मार्च 2017. डन, सिम्पल आहे. सर थर्ड इयर मध्ये मात्र दोनदा डेप्रिसिएशन आहे. कधी कधी सर 1 ऑक्टोबरला आणि 31 मार्चला. डन, येस. मग आपण पण दोनदा घ्यायचंय. 1 ऑक्टोबरला एक घ्यायचंय, 1 ऑक्टोबर 2017 आणि सर 31 मार्च 2018 टू मशिनरी अकाउंट. जे सेल केलं होतं त्याचं डेप्रिसिएशन आहे 5,400. पुन्हा वापस टू मशिनरी अकाउंट. सर जे अनसोल्ड आहे, ज्याला आपण विकलेलं नाहीये, त्याचं डेप्रिसिएशन वेगळं आलेलं आहे. त्याचं डेप्रिसिएशन होतं 8,850. ओके, 8,850. सर इयर क्लोज करतोय आपण 5,400 प्लस 8,850, टोटल आहे 14,250. ओके, सेम इथं पण घ्यायचं 14,250 मायनस 0 14,250. सर डेप्रिसिएशन वेगवेगळ्या डेटला निघू शकते, पण ट्रान्सफर मात्र प्रॉफिट अँड लॉसला कधी करायचं? इयर एंडला करायचं. म्हणजे सर 31 मार्च 2018ला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 14,250. डन. अशा पद्धतीने सर आपला प्रॉब्लेम नंबर 3 आहे प्रॅक्टिकल सेक्शन मधला, जो तुम्हाला इथं दिलेला आहे पेज नंबर 245. ओके, हे त्याचं सोल्युशन आहे. तुम्ही डेप्रिसिएशन अकाउंटचं स्क्रीनशॉट घेऊ शकताय. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर फ्रेंड्सना नक्की शेअर करा. थँक्यू.